नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बघूया आजची महत्त्वाची बातमी. नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मनमाड येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मनमाड शहरात भीमसृष्टी उभारू असे आश्वासन दिले होते. आज मनमाड नगरपरिषद मालकीची 2 एकर जागा भीमसृष्टी उभारण्यासाठी राखीव ठेवण्यास मंजुरी दिली. त्याबद्दल महायुतीच्या पदाधिकारी यांच्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे एकमेकांना मिठाई भरवत तसेच आतिषबाजी करत घोषणाबाजीतून आमदार सुहास कांदे यांचे धन्यवाद मानत आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आवाज या न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. धन्यवाद 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 धन्यवाद. सोनेरी अक्षर लिहिण्यासारखा दिवस आहे. आज 13 ऑक्टोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढ्या मुक्कामी आलेले होते आणि आज मुक्तीभूमीचा खूप मोठा जल्लोषाचा कार्यक्रम एवढ्या ठिकाणी भरवण्यात येतो, दरवर्षी येतो. परंतु आजचा दिवस आणि आजच या ठिकाणी ज्याप्रमाणे नांदगावला शिवसृष्टी झाली त्याचप्रमाणे या मनमाड शहराला या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं या ठिकाणी उद्घाटन झालं रमाई जयंतीच्या दिवशी. त्याच दिवशी अण्णासाहेबांनी हा शब्द दिला होता की मनमाड शहरात ज्याप्रमाणे नांदगावला शिवसृष्टी झाली त्याचप्रमाणे मी मनमाड शहरात सुद्धा भीमसृष्टी उभारू. परंतु लोक शब्द देतात आणि पाळत नाही. परंतु महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगात मी बघितलं नसेल असा आमदार का तो शब्द देतो, तो पाळतो. ते एकमेव आमदार असेल तर फक्त सुहास अण्णा कांदे. कारण त्यांनी 1 वर्षापूर्वी शब्द दिला आणि 1 वर्षानंतर या ठिकाणी भीमसृष्टीला आज हिरवा कंदील मिळाले आहेत. तेव्हा 2 एकर जागा अधिकृत केली आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून आणि लवकरात लवकर सुरुवातीला एवढ्याच महिन्यात त्या 2 एकरमध्ये वॉल कंपाऊंड तयार होत असून लवकरच पुढचं भीमसृष्टीचं काम या मनमाड शहरात सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गी लागणार आहेत. त्यासाठी आम्ही सुद्धा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने वेळोवेळी अण्णासाहेबांची भेट घेऊन ही मागणी आम्ही नेहमी करत आलो आणि खऱ्या अर्थानं आमच्या या शब्दाचा मान ठेवून अण्णांनी आम्हाला आमचा सन्मान केला आणि आमचे शब्द त्यांनी पाळले. त्याबद्दल मी मनमाड शहरातून संपूर्ण जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्राचं अण्णाचं कौतुक होईल असं कार्य या ठिकाणी अण्णाने केलं आहे. यापुढे अण्णामागे संपूर्ण तालुका नाही तर संपूर्ण जिल्हा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून उभा करण्याचा प्रयत्न करू आणि अण्णाला यानंतरही भरभराटी याचे मतदान देऊन या तालुक्याला अजून कशी उन्नती मिळेल यासाठी आम्ही अण्णाच्या मागे उभे राहून त्यांच्या पाठीशी त्यांना मदत करू अशी या ठिकाणी सर्वांसाठी ग्वाही देतो. आमच्या मनमाड शहरासाठी खूप म्हणजे सोन्याचा दिवस ज्याला म्हणता येईल असा दिवस आमच्या आमदारांनी आमच्या मनमाडकरांसाठी दिलेला आहे. का जे स्वप्न वाटत होतं त्यांनी याच बाबासाहेबांच्या चरणी शब्द दिला होता सर्व मनमाडकरांना की मनमाड शहरात मी पुढचं काम आहे भीमसृष्टीचे करील आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांचा प्रयत्नही चालू होता. परंतु आज तो दिवस उगवला. योगायोगाने आज येवल्याचा कार्यक्रम असताना ते पत्र मिळालं, परंतु त्या कार्यक्रमाच्या सांगतेनंतर ते मिळालं. म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी सर्वजण आम्ही आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आलेलो आहे आणि आमच्या कार्यसम्राट आमदाराचं आभार मानण्यासाठी शिवसैनिक, भीमसैनिक त्याचप्रमाणे सर्व आंबेडकर प्रेमी जनता या ठिकाणी आलेली आहे. या सर्वांतर्फे मी आमदार सुहास अण्णांचा खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी हा चांगला दिवस आम्हाला दाखवला आणि येत्या काही दिवसात भव्य अशी भीमसृष्टी आमच्या गावामध्ये उभी राहील याची आम्हाला शाश्वती आहे. आणि त्या भीमसृष्टीला नमन करण्यासाठी परत मोठ्या संख्येने आम्ही सर्व मनमाडकर त्या ठिकाणी जाऊ अशी ग्वाही आमदार साहेबांच्या वतीने देतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. मनमाड शहरामध्ये सुवर्णयोग
जे सुवर्णाने अक्षर कोरले जातील इतिहासामध्ये आज तो योग आहे. कारण की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या वेळेस सन्माननीय कार्यसम्राट सुहास अण्णाजी यांनी या पवित्र जागेवर शब्द दिला होता की मी मनमाडकरांसाठी या ठिकाणी नांदगावच्या पॅटर्नवर भव्य दिव्य अशी भीमसृष्टी बनवेल. आणि तो शब्द आज त्यांनी जी धर्मांतराची घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती त्याच दिवशी त्या पवित्र दिनी ती तो शब्द पूर्ण करून आज ती 2 एकर जागा संपादित केलेली आहे. असे आमदार साहेब हे महाराष्ट्रात नव्हे तर भारतात होणे नाही. तसेच या संबंधी संपूर्ण पाठपुरावा हा सन्माननीय राजा वायरे व तमाम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांचा हा आग्रह होता. तो शब्द अण्णांनी पुरेपूर पाळलेला आहे. तसेच पूर्ण तालुका व जिल्हा माननीय राजा वायरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सन्माननीय अण्णाच्या पाठीशी कधी त्या ठिकाणी राहू व अण्णाला कुठलीही उणीव या ठिकाणी भासू देणार नाही. व येत्या 25 वर्षात सुहास अण्णा कांदेशिवाय या ठिकाणी आम्ही दुसरा आमदार सुद्धा घडून देणार नाही. ही आम्ही तमाम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे या ठिकाणी ग्वाही देतो.